डिझाईन अँड एस्टिमेशन ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन फॉर अ फ्लोअर मिल. फ्लोअर मिलसाठी आपल्याला डिझाईन करायचे आहे, तर डिझाईन करताना कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करायचे ते आपल्याला बघायचं. काय करायचं आहे, डिझाईनसाठी कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करणार आपण ते आपण बघू. तर सगळ्यात पहिले लोड ॲसेसमेंट काढायचा. काय करायचं आहे, लोड ॲसेसमेंट काढायचा. आता 3 फेज लोड असेल तर P काय रे, √3 VL/IL cos ऑफ ∅L इंटू इफिशियन्सी. ओके, व्होल्टेज वगैरे काढण्यासाठी आपण इफिशियन्सीसुद्धा कन्सिडर करतो. पण इफिशियन्सी आपण युनिटी जर कन्सिडर केली तर हा फॉर्म्युला तुम्हाला जनरलाइज माहिती आहे. तर याच्यावरून आता HP असतात बऱ्याच वेळेस मोटर. तो HP रोड तुम्ही 1 HP 746 वॅट घ्या. काही ठिकाणी 1 HP 735.5 वॅटसुद्धा दिलेलं आहे. तर हे घ्या किंवा हे घ्या, जनरली मोस्टली हेच घ्या तुम्ही, स्टँडर्ड येते. तर हे लोड ॲसेसमेंट करायचे. लोड ॲसेसमेंट केलं की त्याच्यात दुप्पट करंट घ्यायचा आणि लोड किती आला त्याच्यावरून तुम्ही करंट काढायचा. त्याच्यानंतर डिमांड कॅल्क्युलेशन, तुमची डिमांड किती आहे. ओके, डिमांड कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर सप्लाय सिलेक्शन, म्हणजे सिंगल पेजचा सप्लाय विथ ICDP आहे का ICTP आहे, सिंगल पेज आहे का 3 पेज आहे, त्याच्यात फ्यूज युनिट वगैरे कोणतं आहे ते आपण बघू. म्हणजे ते आपण कन्सिडर करतो डिझाईन फॅक्टरसाठी. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल सिस्टीम डिझाईन. तर इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये कोणत्या टाईपचं कंडक्ट वापरणार, कोणत्या टाईपचं केबल वापरणार ते आपण इथं डिसाईड करतो. त्याच्यानंतर लाईट डिझायनिंग. तर लाईट सर्किटसाठी काय काय लागतील समजा त्याच्या फ्लोअर मिलसाठी, अजून काय काय लागेल म्हणजे कूलिंगसाठी फॅन किंवा व्हेंटिलेशनसाठी एक्झॉस्ट फॅन, त्याच्यानंतर इल्युमिनेशनसाठी लाईट, याचासुद्धा आपण कन्सिडरेशन करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर कॉस्ट एस्टिमेशन, काय काय लागणार आहे, केबल लागणार आहे, बॉक्स लागणार आहे, त्याच्यानंतर स्टार्टर लागणार आहे, फाउंडेशन लागणार आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठीचं ओव्हरऑल एस्टिमेशन करायचे की मटेरियल, त्याचं स्पेसिफिकेशन, त्याचा रेट, अमाऊंट आणि कॉस्टिंग हे करायचे. आणि त्याच्यानंतर सेफ्टी मेजर्स, काय काय काळजी घ्यायची इन्स्टॉल करताना. अर्थिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. अर्थिंग इक्विपमेंट अर्थिंग आणि सिस्टीम अर्थिंग दोन्ही व्यवस्थित असणं गरजेचं आहे. फ्यूज आणि MCB याची रेटिंग व्यवस्थित प्रॉपर घेणं गरजेचं आहे. तर हे सेफ्टी मेजर्स हे सगळं जर केलं तर आपण काय म्हणू, त्याला प्रॉपर डिझाईन झाली, प्रॉपर स्टेप फॉलो केलेत आपण. कशासाठी, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन फॉर फ्लोअर मिल. फ्लोअर मिलच्या एस्टिमेशनसाठी या गोष्टी आपण कन्सिडर करू. येतं लक्षात. फ्लोअर मिल आपण 2nd 3rd फ्लोअरला इन्स्टॉल करू शकतो का, नाही. पुढं करतो मग ग्राउंड फ्लोअरला. का बरं, व्हायब्रेशन येतं ना, व्हायब्रेशन येतं ना. तुम्ही ज्यावेळेस फ्लोअर मिल चालवता तर त्यावेळेस व्हायब्रेशन येतं आहे आणि त्याच्यात परत ते धूळ, पांढरट लेअर, खकाना. तर व्हायब्रेशनमुळं काय होईल, तुमच्या बिल्डिंगची लाईफ कमी होऊन जाईल. येतं लक्षात. तर याच पद्धतीने तुम्ही बाकीच्या मशीनचं सुद्धा करू शकता. आता नेक्स्ट पार्ट बघू आपण, इरेक्शन, इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग ऑफ इन्स्टॉलेशन ॲज पर NEC. NECचा फुल फॉर्म काय, नॅशनल इलेक्ट्रिकल कोड 2021. एकदम टॉपिकचा पहिला कन्सेप्ट, सब्जेक्टचा पहिला कन्सेप्ट आठवते. पर्पज ऑफ NEC, NECचे रूल किंवा नीड ऑफ NEC असा एक कन्सेप्ट होता. तर ते 2011च्या अधिनियमानुसार, ओके, ॲज पर IS NEC 2011 याच्यानुसार आपल्याला काय काय गोष्टी कन्सिडर करायच्या. कशासाठी, इरेक्शन म्हणजे काय, पोल जो रोवतो ना आपण त्याला इरेक्शन म्हणतात. इन्स्पेक्शन म्हणजे काय, तपासणी, टेस्टिंग. इन्स्पेक्शन म्हणजे व्हिज्युअलायझेशन करून आपण ज्या काही गोष्टी करतो त्याला इन्स्पेक्शन म्हणतो. टेस्टिंग म्हणजे प्रत्यक्ष चाचणी करून, ओके, जे इन्स्टॉलेशन करतो ते बघायचं आपल्याला. तर आपण एक एक गोष्टी बघू. बघा, ऑल द इन्स्टॉलेशन ऑन completion and before energizing must be inspected and also tested. म्हणजे इन्स्टॉलेशन झालं तर सप्लाय द्यायच्या आधी
सप्लाय द्यायच्या आधी सगळ्यांना काय करणं, इन्स्पेक्शन त्याचं करणं गरजेचं आहे, टेस्टिंग त्याची करणं गरजेचं आहे. ओके, दिस शुड बी कॅरीड आउट इन अकॉर्डिंग विथ रिक्वायरमेंट ऑफ IS सेक्शन टू व्हेरीफाय ॲज पर द प्रॅक्टिकेबल दॅट द रिक्वायरमेंट ऑफ दिस क्लॉजेस हॅव बीन मीट. तर बघा, हे कॅरीड आउट हे केलं जातं कशा पद्धतीनं, जे की IS सेक्शन, आता इथं IS सेक्शन असते, पार्ट पोर्ट मेंटेनन्स ऑफ दिस मशीन ॲज पर IS 3 ॲज पर IS 2 अशा पद्धतीनं त्या IS सेक्शननुसार केलं जातं. प्रॅक्टिकली करून बघितलं जातं आणि कोणकोणते क्लॉज तिथं लावलेले आहेत ते पण त्याच्यावर सुद्धा काय केलं जातं, कॅरीड केलं जातं, टेस्ट केली जाते. आणि हे केल्याच्या नंतरच आपण काय करतो, सप्लाय देतो आणि इन्स्पेक्ट करतो आणि नंतर त्याला वापरात आणतो. कळते का? म्हणजे त्याची टेस्टिंग होणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण ते डिस्पॅच करणार आहे त्यावेळेस. आणि ते ISच्या सेक्शननुसार, पर्टिक्युलर सेक्शननुसार त्याचं होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टेक केअर, काळजी घ्यायची. कशासाठी? डेंजर, इक्विपमेंटला धोका होऊ शकतो, माणसाला धोका होऊ शकतो ड्युरिंग टेस्टिंगच्या वेळेस काळजी घ्यायची. ओके, आता हे झालं जनरली